मुख्य नेता आणि मुख्यमंत्रीपदी झालेली निवड ही बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला। विधिमंडळामध्ये फूट पडली, आयोगाने मान्यता दिली आणि नंतर शिंदे सत्तेमध्ये आले। अशा प्रकारे देशामध्ये कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते ही लोकशाहीची थट्टा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हा युक्तिवाद केलाय। सुरत गुवाहाटीला गेल्यानंतरच शिंदे मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदेंना केवळ आमदारांची हा निकष लावून मुख्यमंत्री पद देण्यात आलं। यावेळी ग्राउंड रियालिटी तपासली गेली नाही। मुख्यमंत्रीपदी शिंदे यांची निवड बेकायदेशीर होती। कुठल्याही गोष्टीची, संघटनेची किंवा माहितीची शहानिशा न करता एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। यावर निवडणूक आयोगाला अधिकारच नाही की निवडणूक आयोगानं अधिकाराचा चुकीचा वापर केला असा सवालही कोर्टानं विचारला। यावर निवडणूक आयोगानं जे केलं ते त्यांच्या कक्षेबाहेरचं आहे असं सिब्बल म्हणाले। विधिमंडळ पक्षात फूट पडली, याला निवडणूक आयोगानं मान्यता दिली। त्यानंतर शिंदे सत्तेत आले। विधिमंडळ पक्ष विकला जाईल, तो सत्तेबरोबर जाईल आणि अशा प्रकारे देशात कुठेही सरकार उलथवता येईल ही लोकशाहीची थट्टा आहे असं सिब्बल म्हणाले। तर शिंदे मुख्य नेता, विधिमंडळामध्ये फूट पडली, आयोगानं मान्यता दिली असं शिंदे, अशा प्रकारे शिंदे सत्तेत आले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवतील ही लोकशाहीची थट्टा असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर शिंदेंची मुख्य नेता आणि मुख्यमंत्रीपदी झालेली निवड हीच बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही। अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला अशा प्रकारे मान्यता देणं, मूळ पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे। फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे। पक्ष तेव्हाही मजबूत होता। युबीटीच्या युक्तिवादामध्ये इतर मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्याला विलन ठरवण्याचे ते प्रयत्न करतात पहिल्या दिवसापासून। आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही, राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीचे जे काही युक्तिवाद चाललेत, मला एवढंच सांगायचं आहे, विधिमंडळ पक्षात त्यांच्यासोबत कोणी नव्हतं हे तर ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे। परंतु राजकीय पक्षामध्ये, संघटनेमध्ये 90% वरती संघटना आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। फूट म्हणजे नक्की काय असा सवालही कोर्टानं केला। दरम्यान फूट फक्त विधिमंडळ पक्षात, राजकीय पक्षात नाही। शिवसेना पक्षात संघटना अतिशय महत्त्वाची असते। संघटना ही कायम ठाकरेंकडेच होती। त्यामुळे शिंदेंची मुख्य नेतेपदी झालेली निवड कायद्याला धरून नाही। आयोगानं विधिमंडळातील फूट ही पक्षातील फूट समजून निर्णय घेतला असं सिब्बल म्हणाले। यावर तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगतायत त्या बरोबर वाटतायत अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली। शिवसेना नेता ही संज्ञा अस्पष्ट वाटते, ती विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबद्दल आहे की पक्षाच्या नेत्याबद्दल असाही सवाल कोर्टानं विचारला। यावर शिवसेना नेता याचा अर्थ पक्षातील नेता असा होतो। पक्षातील पक्षप्रमुख पद सर्वोच्च असतं, त्यांच्याकडे सर्वाधिकार असतात। तर सुप्रीम कोर्टामधल्या मंगळवारच्या सुनावणीनंतर संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये चांगलाच ड्रामा दिसून आला। राऊतांनी म्हस्केंना बोलावलं आणि आमने सामने चर्चेसाठी आव्हान दिलं, पण म्हस्केने तिथे जाण्यास नकार दिला। दरम्यान शिवसेनेमध्ये शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्के यांनीच केल्या होत्या असा दावा संजय राऊतांनी केला आहे। तर संजय राऊत हे कधी काळी रश्मी ठाकरेंबद्दल शिव्या घालत होते असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टातल्या मंगळवारच्या सुनावणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा झाला। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के माध्यमांशी बोलत होते। त्यावेळेस ठाकरेंचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत तिथे आले। राऊतांनी म्हस्केंना बोलावलं आणि आमने सामने चर्चेसाठी आव्हान दिलं। म्हस्केंनी येण्यास नकार दिला, हातवारे केले आणि पाठ फिरवून निघून गेले। त्यानंतर अनिल देसाईंनी म्हस्केंच्या दिशेने चालत जात चर्चेसाठी बोलावलं, पण खासदार नरेश म्हस्के निघून गेले।
ठाकरे आणि शिंदेच्या खासदारांमधला हा संवाद खेळीमेळीच्या वातावरणात सुरू होता, पण त्यानंतर मात्र दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. शिवसेनेत शिंदेच्या सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्के केल्या होत्या असा दावा संजय राऊतांनी केला. तर संजय राऊत हे कधी काळी रश्मी ठाकरेंबद्दल शिव्या घालत होते असं नरेश म्हस्के म्हणाले. शिंदेच्या सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांपैकी ते एक होते. आधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते. हे राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते. त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते. स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या याकरता कोण कुभांड रचत होतं. राऊत साहेब, म्हस्के साहेब सकाळी बरंच काय काय बोलले. लहान माणूस ते तुमच्या ह्याच्यावरती बोलले, तुम्ही ज्या पत्र समोर आणावं असं त्यांचं म्हणणं आहे. जाऊ द्या, मागच्या गोष्टीचा ते काढून उपयोग काय. मागच्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून काढणे, मग संजय राऊतने काय केलं आणि यांनी काय केलं हे जर काढायला बसलं तर खऱ्या अर्थानं उबाटाची सत्ता घालवण्यासाठी उबाटातल्या अंतर्गत नेत्यांचाच मोठा हात होता, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकतो. कुंभमेळा घोटाळ्यामध्ये गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक करण्यात आली. विभागीय आयुक्तांच्या बनावट सह्यांनी 591 कोटींची वर्क ऑर्डर काढली. गुन्हा अक्षम्य असला आहे, नातेवाईक असला तरी गय करणार नाही असं महाजन यांनी म्हटलंय. 35,000 कोटी तरतूद झालेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनावरून विरोधकांसह साधूंनीही प्रश्न उभे केलेले असताना आता कुंभमेळ्याच्या नावानं फसवणुकीचं रॅकेटही राज्यात सुरू झालंय. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्यावर महाराष्ट्र सरकारनं कुंभाच्या नियोजनाची जबाबदारी सोपवून कुंभमेळा मंत्री केलं, त्याच गिरीश महाजनांचा नातलग या घोटाळ्यामध्ये मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय. बनावट वर्क ऑर्डर तयार करून 3 कोटी 5 लाखांमध्ये फसवणूक झाल्याचं समोर आलंय. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीनं तब्बल 591 कोटींची कामं दाखवून वर्क ऑर्डर काढण्यात आली. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातून तनय अनंत महाजन, नरेंद्र महाजन यांच्यासह 3 बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी हे महाजन यांच्या जामनेरातील असल्याची माहिती आहे. 5 वर्क ऑर्डर समोर आतापर्यंत आलेले आहेत आणि या 5 वर्क ऑर्डरची किंमत साधारणतः त्यांनी जे कागदावरती दाखवलंय ते 591 कोटी असं त्यांनी दाखवलेलं आहे. या खोट्या वर्क ऑर्डर्स आहेत. जे 3 गुन्हे आहेत ते तिन्ही गुन्हे नाशिक शहरामध्ये नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान दूरचा नातलग असला तरी हा अक्षम्य गुन्हा असून कुणाचीही गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेल्या सुरुवातीपासून पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत. त्यांच्या तोडूनची सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यामध्ये कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण नाशिकच्या पोलिसांनी दिलंय. मात्र यात इतरही अनेक आरोपींचा हात असून हे एक मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जाते. विरोधकांनी चर्चेसाठी पत्र द्यावं, उत्तर द्यायला तयार असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. कोण पळून गेले ते लोक ठरवतील असं अमित शहा यांनी म्हटलंय. तर शहांनी लाठीचार्जचे आदेश दिले असल्यास राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है, दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा.
सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए कि मैं किसी भी सवाल का जवाब देने के लिए संसद में तैयार हूं। अब जनता तय करे कौन भाग रहा है। आज 3 बजे तक स्पीकर साहब को वो पत्र दे दे, 3 बजे से लेकर कल 3 बजे तक सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार हैं। मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा। सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं है कि आप 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का। We are not interested in listening to Mr. Amit Shah's imagination. We are not interested in him giving us a lecture or a discussion. We are interested in one simple thing. And when I say we, I mean the younger generation of this country. Who shot those students? Who gave the order to shoot those students? Who blinded one of the students? Who shot one of the students in the ear? Who gave the order to beat the students with lathis, with nails? Who gave that order? That order was implemented by the Home Ministry. Delhi Police and RAC are both Home Ministry systems. Did Mr. Amit Shah give this order to shoot our children, or did he not? If he did, he should resign because he is culpable. And if he did not, he should resign because he is incompetent. तर अमित शहा हे संसदेमधून का पळत आहेत असा सवाल अभिजित दिपके यांनी केला। अमित शहानी संसदेमध्ये जाऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी असं दिपकेंनी म्हटलंय। पॅलेट गनच्या गोळीबाराचे आदेश अमित शहा यांचे होते असंही दिपके यांनी म्हटलंय। शहा घाबरत नाहीयेत तर मग संसदेला सामोरं का जात नाहीत असा सवालही दिपकेंनी केलाय। अमित शाह जी ने आज सदन में बोला कि चर्चा के लिए वो तैयार है, इतने दिन से घमासान मचा हुआ। तो पार्लियामेंट से भाग क्यों रहे? पार्लियामेंट से भाग क्यों रहे? आ जाते पार्लियामेंट में चर्चा कर लेते, क्यों भाग रहे? अमित शाह पार्लियामेंट में आए, माफी मांगे। 20 जुलाई को जो लाठीचार्ज हुआ था उसके लिए उनके इंस्ट्रक्शंस पर ही पैलेट गन्स चलाई गई थी, उनके इंस्ट्रक्शंस पर ही जो टीयर गैसेस थी उनके इंस्ट्रक्शंस पर ही चलाई गई थी। आए पार्लियामेंट में, भाग क्यों रहे आप? जंतर मंतर आंदोलनाचा सीझन 2 लवकरच सुरू होणार आहे असं दिपकेंनी म्हटलं। अभिजित दिपके यांनी सरकारला हा इशारा दिलाय। दिपके कोणता मुद्दा घेऊन आंदोलन करणार याकडे आता लक्ष असेल। बहुत सारे लोग इंस्टाग्राम पर कमेंट कर रहे थे कि सीजन 2 कब आने वाला है जंतर मंतर। उन लोगों को मैं कहना चाहता हूँ जंतर मंतर का सीजन 2 बहुत ही जल्द शुरू होने जा रहा है। तर भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यामध्ये उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पेपरफुटी परीक्षा गैरप्रकार या संदर्भामध्ये केंद्राचा कायदा राज्यामध्ये लागू करणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। 5000 सुरक्षित क्लासरूम उभारणार विशेष आयोजित बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले आहेत। महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सेवा भरतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे। समिती राज्यातील प्रत्येक विभागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष अहवाल सादर करणार आहे। तरुणांचं मत जाणून समग्र धोरण तयार करणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीमध्ये निर्णय। पेपरफुटी परीक्षा गैरप्रकार या संदर्भात केंद्राचा कायदा राज्यामध्ये लागू केला जाणार आहे। राज्यामध्ये 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारल्या जाणार आहेत। तर भरती परीक्षा पद्धती सुधारणा संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे मोठे निर्णय घेतले। घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरामध्ये दरड कोसळली। 7 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। 2 ते 3 घरांवर दरड कोसळली। रात्रभर झालेल्या पावसामुळे डोंगराचा भाग कोसळला आहे। ड्रोनच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी करण्यात आली आहे। घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरात दरड कोसळली। दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू। 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्याची माहिती। पहाटे 3 ते 4च्या सुमारास घटना घडली।
रात्रभर झालेल्या पावसामुळे डोंगराचा भाग कोसळला. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. राज ठाकरे यांच्याकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेण्यात आली. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता. शिंदे फडणवीसांच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात 36,211 खासगी कंपन्या बंद. सर्वाधिक कंपन्या मुंबई शहरामध्ये बंद. मुंबईमध्ये 12,009 कंपन्या बंद. पुण्यामध्ये 6,433 कंपन्या बंद आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रश्नाला सरकारचं लेखी उत्तर. राम मंदिराच्या सीईओ पदाच्या मुलाखतीमध्ये दारू मांसाहारावर प्रश्न. सीईओ निवडीसाठीच्या मुलाखतीमध्ये अनुभवासोबतच वैयक्तिक सवयींची चौकशी. उमेदवारांना दारू मांसाहार इतर व्यसनांबाबत थेट प्रश्न विचारले गेले. गडचिरोलीमध्ये सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीची आदिवासी विकास मंत्र्यांकडून भेट. अशोक उईके यांनी नागपुरातील रुग्णालयामध्ये भेट घेतली. दीपिका मडावीच्या तब्येतीची अशोक उईके यांच्याकडून विचारपूस. गडचिरोलीमध्ये सर्पदंश झाल्यामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. आदिवासी विद्यार्थी संघाकडून मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी. आदिवासी विद्यार्थी संघाचे प्रमुख नंदू नरोटे यांची मागणी. गडचिरोलीमधील सर्पदंशाप्रकरणी आदिवासी विद्यार्थी संघ आक्रमक. 25 ऑगस्टला गडचिरोलीमधील सर्व आदिवासी आश्रमशाळा बंद ठेवत आंदोलन केलं जाणार. सर्पदंशाच्या घटनेनंतर गडचिरोलीमधील आश्रमशाळा ओस पडल्यात. सर्पदंशाच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा प्रकार. आश्रमशाळेमधील 233 विद्यार्थ्यांपैकी फक्त 7 विद्यार्थी शाळेमध्ये उरले. भीतीमुळे पालकांनी देखील आपल्या पाल्यांचं नाव शाळेमधून काढून टाकलंय. विद्यार्थ्यांसाठी बेड नसलेल्या सर्व आश्रमशाळांना नोटीस बजावणार. गडचिरोली सर्पदंश प्रकरणानंतर आदिवासी विकास विभागाचा निर्णय. सर्पदंश झाल्यावर काय करावं याबाबत अधीक्षक मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिलं जाणार. गडचिरोलीच्या व्याहाड बुर्जमध्ये पती पत्नीला सर्पदंश. विषारी साप चावल्यामुळे पती पत्नी गंभीर असल्याची माहिती. गडचिरोली सामान्य रुग्णालयामध्ये दोघांवर उपचार सुरू. गडचिरोलीमध्ये 3 दिवसात दुसरी सर्पदंशाची घटना. आणि एक महत्त्वाची बातमी पुण्यामधून. पुण्यामध्ये तरुणांच्या स्टंटबाजीचा एक व्हिडिओ समोर आलाय. दारूच्या नशेमध्ये तरुणांनी धावत्या कारमध्ये हायवेवर धिंगाणा घातलाय. पुण्यात पुन्हा एकदा रस्त्यावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. हातात बिअरच्या बाटल्या घेत कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दारूच्या नशेत भरधाव कारमधून स्टंटबाजी करणाऱ्या 4घांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. सेनापती बापट रोड परिसरात तरुणांनी दारूच्या नशेत धुमाकूळ घातला. हे तरुण भरधाव कारच्या खिडकीतून बाहेर लटकत होते. कारमधून लटकणाऱ्या तरुणांच्या हातात बिअरच्या बाटल्या होत्या. तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर पुणे पोलिसांनी गाडीच्या नंबर प्लेटवरून तरुणांचा शोध घेतलाय. हे तरुण हरियाणातून मित्राला भेटण्यासाठी पुण्यात आले होते. मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर त्यांनी दारूच्या नशेत हा संपूर्ण गोंधळ घातलाय. या प्रकरणी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यामधल्या सिंहगड रोड परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. गाड्यांची तोडफोड केल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. काल मध्यरात्री एका आरोपीने पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये वाहनांची तोडफोड केली. 6 ते 7 वाहनांची तोडफोड करत आरोपीने दहशत माजवली होती. तोडफोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या तोडफोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हे सगळे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत. या व्यक्तीनं गाड्यांचा काचा या ठिकाणी फोडलेल्या आहेत.